आज आपण बघतोय की बऱ्याचशा विभागामध्ये आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना, आयडियल ॲग्री रिसर्चच्या प्रोडक्टच्या माध्यमातून काम करत असताना बरेचसे प्रोडक्ट असे आहेत की अगदी शेवटपर्यंत वापरले जातात। त्यापैकी आपण बघतोय की फ्लावरिंगमध्ये होणारी गळकुजीसाठी आपण 27 ते 28व्या दिवशी हँड ड्रिपमध्ये आपण बेरीसायझरचा वापर करतो आणि ज्याच्या वापरामुळे आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि त्याच्यामध्ये आपण GA सोबत बेरीसायझरचं जर हँड ड्रिप घेतलं तर 100% आपल्याला त्याचे रिझल्ट हे गळकुजीतून वाचवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं। तर दुसरा बेरीसायझरचा उपयोग अशा पद्धतीने होतो की आजच्या ह्या प्लॉटमध्ये आपण बघतोय की हार्वेस्टिंग चालू आहे आणि हार्वेस्टिंग चालू असताना कुठल्याही पद्धतीचा माल हार्वेस्टिंगला लेट न होता अतिशय चांगल्या पद्धतीचं हार्वेस्टिंग, एकसारखा दुधी कलर, एकसारखी शुगर उतरण्यासाठी सुद्धा कोणतीही अडचण त्या ठिकाणी येत नाही। आणि त्यासाठी बेरीसायझर हे आपण 3ऱ्या ते 4थ्या मशीन स्प्रेमध्ये किंवा 3ऱ्या ते 4थ्या किंवा रिव्हर्स हँड ड्रिपमध्ये आपण जर बेरीसायझरचा जर वापर केला तर 100% साईज हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेता येऊ शकते। त्याचबरोबर 100% पाणी टच झाल्यानंतर आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण द्राक्ष विभागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतो। बऱ्याचशा लोकांची फ्लावरिंगमधली गळकुजी समस्या पाठीमागच्या 2 ते 3 वर्षामध्ये दिसून आली। चालू वर्षसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी फ्लावरिंगमध्ये पाऊस दाखवतो। अशा ठिकाणी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनामध्ये काम करत असताना त्याच्यासोबत आपल्याला GAचं हँड ड्रिपिंग जे 27 ते 28व्या दिवशी आपण घेतो त्या हँड ड्रिपिंगमध्ये आपण आयरेस बेरीसायझर हे कॉम्बिनेशन जर त्या ठिकाणी घेतलं 0.25 ते 30 मिली त्या बेरीसायझरचा वापर जर केला तर फ्लावरिंगमध्ये होणारी गळकूज ही आपल्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते। त्याचबरोबर ज्या प्लॉटमध्ये आज आपण उभा आहे त्या प्लॉटमधला हार्वेस्टिंग जर पाहता आपण विचार केला तर या प्लॉटमध्ये आपण 3ऱ्या डिपमध्ये किंवा रिव्हर्स डिपिंगमध्ये किंवा मशीनच्या 3ऱ्या आणि 4थ्या स्प्रेमध्ये बेरीसायझर याचा जर वापर केला तर एकसारखी फुगवण आपल्याला दिसून येते, लस्टर चांगल्या पद्धतीने दिसून येतं, गर चांगल्या पद्धतीने भरलेला दिसून येतो आणि 100% पाणी टच झाल्यानंतर बेरीसायझर आणि त्याच्यासोबत रिव्ह्यू हा जर प्रोडक्ट आपण एकत्रित दिला तर या 2 प्रोडक्टमुळे आपल्याला 100% पाणी टच झाल्यानंतर आपल्याला गर असेल, वजन असेल, क्रंचीनेस असेल, ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीनं तयार करता येऊ शकतात। आर्ली प्लॉटमध्ये आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीनं माल हा लेट होत नाही, कोणत्याही पद्धतीनं हिरवा कलर आपल्याला शेवटपर्यंत राहू शकत नाही तर दुधी कलर किंवा पोपटी कलर, त्याचबरोबर शुगर चांगल्या पद्धतीनं, गोडी चांगल्या पद्धतीने तयार होण्याच्या दृष्टीनं बेरीसायझर हे आपल्याला अतिशय चांगलं प्रोडक्ट हे आपण जर वापर केला तर आपल्याला नक्कीच गुणवत्तापूर्ण द्राक्ष आपली तयार होऊ शकतील, चांगल्या गोडीची आपल्याला द्राक्ष तयार होऊ शकतील। या प्रोडक्टच्या जोडीलाच आपण पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर योग्य केलं किंवा आयडियल फाउंडेशनच्या नियोजनासोबत जर आपण काम केलं तर आपल्याला चांगली गुणवत्तापूर्ण द्राक्षे ही तयार करता येऊ शकतात।